गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनी, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की जर मार्केट ह्याच्या खाली येईल म्हणजे 920च्या खाली तर मी काहीतरी करेन किंवा 350च्या वरती येईल तेव्हा मी काय करेन, कारण का मार्केटमध्ये खूप व्हॉलॅटिलिटी आहे. मार्केट वर खाली नक्कीच करणार आहे. तुम्ही बघाल ना तर इथे जी आपली वरनेक ट्रेंडलाईन येते, खालनेक ट्रेंडलाईन येते, जी बाजू तुटेल ती आपण घ्यायची. पण झालं तसंच बरोबर 350ला मार्केटने आपल्याला रेस्पेक्ट पण केलं, आपल्या लेवल्स बरोबर चालल्या आहेत, बरोबर आपला अभ्यास बरोबर चाललाय. पण होतं काय माहितीये का, मार्केटने सकाळ सकाळच ओपनिंग करून एक मोठी रॅली दिली. ठीक आहे, लगभग तुम्ही बघाल ना तर ही 9:15 कॅन्डल जी आहे, मार्केट 240 होणं डायरेक्टली मार्केट 340 म्हणजे 100 पॉईंटची रॅली दिली, बरोबर आहे, लगभग 100 पॉईंटची रॅली दिली. आणि त्यानंतर मार्केटने काय केलं, मार्केट झोन राहिलं. आता कोण बोलेल की मी इकडनं घेतलं, कोण बोल मी इकडनं घेतलं, कोण बोललं इकडनं घेतलं, हे सगळं मिथ आहे, फक्त बोलायला. मी माझ्या फॅमिली ग्रुपवरती पण टाकलेला. सर्वप्रथम तर आजची जी वाईट बातमी आली त्याच्याबद्दल पण जरा असं दुःख वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे डेप्युटी चीफ मिनिस्टर श्री अजित पवार यांचं अकस्मात निधन झालं. त्यासाठी पण खूप दुःख आहे आणि हे बोलणं जरुरी आहे. मी कुठल्या पक्षाचं नेतृत्व या सपोर्ट करत नाहीये, म्हणजे बीजेपी, मनसे, शिवसेना कुठलंही असू दे, पण माणूस म्हणून त्यांनी खूप काही चांगली कामं केलेली आहेत. त्यासाठी जरा वाईट वाटतं आणि अकस्मात प्रमाणे असं झालंय हे पण कळतं. मी सकाळी तिकडे टाकलं पण न्यूज इन अ मार्केट, आणि मी टाकलं की यू ऑल नो आय ट्रेड अगेन्स्ट द न्यूज. म्हणजे मी काय करतो, न्यूज वर जात नाही, क्लिअर कट सांगितलं एक फ्लॅग अँड पोल बनलाय, ब्रेकआउट झालं तर मार्केट इथपर्यंत येऊ शकतं, हा आमचा कोडवर्ड आहे. आणि मार्केटनी तसंच केलं. मार्केटमध्ये एक फ्लॅग अँड जो पोल बनत होता असा वाला, इकडे मार्केटने ब्रेकआउट दिला आणि मार्केटने एक रॅली दिली. ओके, जर असं बघायला गेलं तर एक मोठा फ्लॅग इन पोल पण बनला आणि मार्केटने इकडनं पण रॅली दिली. म्हणून सांगितलं की जर इकडे कोणी काय इथे घेतलं, इकडनं घेतलं, वरनं घेतलं, खालनं घेतलं, याला मिथ आहे, फक्त बोलायलाय. आज कोणी केलं नसेल, मी स्वतःही काय केलं नाहीये, कारण का मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप आहे, प्रीमियम डीके, डेटा डीके खूप आहे. सेन्सेक्सची उद्या एक्सपायरी आहे, जी मंथली वर्षाची पहिली मंथली एक्सपायरी आहे महिन्याची, आणि बजेट पण 2-4 दिवसावरच येऊन थांबलेलं आहे, त्यामुळे हे असं होणं शक्य आहे. पण आता यावेळी बघूया नक्की एक्झॅक्टली मार्केट काय प्रयत्न करते. बघा आपल्या लेवल्स लागलेल्या, ओके, मार्केटने आपले लेवल तोडली, मार्केट सस्टेन झाले. आता जर आपण बघू ना तर मार्केट अशा कंडिशन वरती, अशा लेवलवरती जिकडे मार्केट हर वेळेला रिजेक्शन घेत आहे. बघा इकडनं मार्केटनी सपोर्ट घेऊन मार्केट खाली आले, म्हणजे ही लेवल आपली सपोर्ट लेवल होती, आता ही रेसिस्टन्स झालेली आहे. ओके, मार्केटने इथे एकदा ट्राय केलं, मार्केटने इथे एकदा ट्राय केले, मार्केटने इथे, इथे आणि आज तर 3 वेळा ट्राय केलंय. त्यामुळे काय झालं माहितीये की ही लेवल फारच नाजूक झालेली आहे आणि ह्या डिसिजन मेकिंगला आपल्याला जरा त्रास होऊ शकतो. का होऊ शकतो, कसं, ते पण बघूया. 15 मिनिटाच्या चार्टवर आपण येतो ना तर इथे आपण जो काल डिस्कस केलेला की डब्ल्यू पॅटर्न बनतो, तो आज पुरा कम्प्लीट झालेला आहे. डब्ल्यू ब्रेकआउट झाला आणि आपल्याला टार्गेट भेटले. ओके, तुम्ही बघाल ना 15 मिनिटाच्या चार्ट वरती तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, मार्केट इकडे आलंय, ब्रेकआउट दिलंय, मार्केट इकडे आलंय, आता का ब्रेकआउट देईल का, आता ब्रेकआउट देईल का, आणि ब्रेकआउट दिलं तर मग काय, मग आपल्या लेवल्स पुढच्या खुलतायत, त्या खुलतायत ते लगभग 600 पर्यंत आपल्याला दिसतं मार्केट. ओके, पण होतंय काय माहिती का, तर तुम्ही बघाल ना मार्केट हर लेवलला येऊन रिजेक्शन घेतंय आणि खाली येते, रिजेक्शन घेऊन खाली येते, रिजेक्शन घेऊन खाली येते. ही लास्टच्या मिनिटाची रॅली आलेली आहे, कारण का आज प्रॉफिट बुकिंगचा विषय झालाय. दुसरी गोष्ट, डेलीवरती जर आपण आलो ना, डेलीवरती आलो तर बघा क्लिअर कट दिसतंय आपल्याला, क्लिअर कट 2 बुलिश कॅन्डल्स आहेत. मी हर वेळेला सांगतो की जेव्हा एक ग्रीन कॅन्डल दुसरी ग्रीन कॅन्डल बनते आणि जेव्हा अजून एक ग्रीन कॅन्डल बनण्याची शक्यता जास्त असते. पण होतंय काय माहितीये काय, मार्केट ह्या लेवलला रिजेक्शन घेते म्हणजे काय ना काहीतरी गडबड आहे, किंवा मार्केट बाउन्स करून परत खाली येण्याच्या तयारीमध्ये आहे का.
तर उद्या तुम्हाला थांबणं जरुरी आहे. मी व्हिडिओ जास्त मोठा बनवत नाहीये, व्हिडिओ छोटा बनवतोय कारण का आजचे मुद्दे आणि पॉइंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. क्लिअर कट विषय असा येतो आता, लेवल्स आपल्याला लागलेलेच आहेत. ओके, हा आपण विषय सगळा काढून टाकू इकडनं. ओके, आता नवीन खेळ बघा, ही लाईन जी होती ट्रेंड लाईन ती मार्केटने आता काढलेली आहे. ठीक आहे, पण मी ठेवतोय का, कारण मार्केटला खाली तर मार्केट इथपर्यंत तर नक्कीच येईल, म्हणजे 25च्या लेवलला टेस्ट करायला नक्कीच येईल. दुसरी गोष्ट काय माहिती काय, मार्केटने असंच काहीच नाही केलं जिथे 21 तारखे बसणं. आज आहे 28 तारीख, 21 तारखे मार्केटने असं काही केलं नाहीये जिथे तुम्हाला काय असं मोठी गोष्ट घडताना दिसेल. म्हणजे ना वरच्या बद्दल तुटलंय ना खालच्या बद्दल तुटलंय. ओके, त्यामुळे मार्केट आता साईडवेज आहे, या मार्केट झोन मध्ये आहे, हे आपल्याला कळतंय, हे आपल्याला कळतंय, हे कळतंय. तर आता विषय असा येतोय, आता विषय असा येतोय की जेव्हा मार्केट ह्या लेवलवरनं ह्या लेवलवरनं ह्या लेवलला रिजेक्शन घेते, उद्या मार्केटची ओपनिंग कशी झाली पाहिजे बघा. जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केटनी ह्या लेवलला टेस्ट केलं पाहिजे, मुद्दा नंबर 1. ठीक आहे, काय झालं पाहिजे, मार्केट जर गॅप डाऊन ओपन असेल तर मार्केटनी टेस्ट केलं पाहिजे आणि वरती गेले पाहिजे, तर आपल्याला वरची रॅलीज भेटतील, आपल्याला वरचे मुद्दे भेटतील. मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल या गॅप अप, ओके, मार्केट फ्लॅट ओपन असेल या गॅप अप ओपन असेल ना, तर मार्केटनी ह्या लेवलला टेस्ट करून असं झालं पाहिजे, उलट झालं पाहिजे. म्हणजे 300 जी लेवल आहे ना, 300ची लेवल त्याला टेस्ट करून जायला पाहिजे. का माहितीये का, मार्केट इथे ना एक चांगला सपोर्ट सारखा 300चा लेवल दिसतोय आम्हाला. त्यामुळे उद्याचा दिवस आहे ना, तुम्ही 10च्या नंतरच काहीतरी ट्रेडिंग करायचं बघा, कारण का तुम्हाला तोपर्यंत कळेल ना मार्केट दिशा काय आहे ती. परत मी सांगतोय, नीट ऐका, मार्केट जर गॅप अप ओपन झालं तर रनिंग मध्ये जाऊ नका, कारण का मार्केट मग तुम्हाला सगळ्यांना घेऊन परत ह्या लेवलला येईल. का, कारण का इथे असा एक एम पॅटर्न पण बनत आहे आणि दुसरी गोष्ट सेलिंग पण होत आहे. मार्केट परत ह्या लेवल टेस्ट करायला नक्कीच मार्केट येऊ शकतं. ओके, दुसरी गोष्ट, जर गॅप डाऊन ओपन झाले तर मार्केटला ही लेवल टेस्ट करून वरती जाणं भाग आहे. असं बघायला गेलं तर मार्केटमध्ये एक पॉझिटिव्हनेस हलकासा दिसलेला आहे. असं बघायला गेलं तर मार्केट टोटली नेगेटिव्ह आहे. मी काल पण तुम्हाला विषय सांगितलेला की मार्केटनी 15 मिनिटाच्या चार्ट वरती, तर तुम्ही बघाल ना 15 मिनिटाच्या चार्ट वरती जी प्राइजेक्शन होत आहे, ओके, जी प्राइजेक्शन होत आहे, नीट बघा, तुम्हाला गोष्ट समजेल. जी प्राइजेक्शन होत आहे, जो स्विंग आहे, जर मार्केटला इकडनं खाली यायचं तर हा स्विंग बरोबर आहे. मग मार्केट बॅरिशच आहे आणि खालच्या साईडला येणार आहे. मार्केटने हा स्विंग तोडला पाहिजे. तर कुठला स्विंग आहे हा, 420चा. 420च्या वरती जर जाईल तर, पण इथे 350 पण मार्केटने लेवल टेस्ट केलाय, त्यामुळे इकडनं मी जरा पॉझिटिव्ह राहणार आहे आणि 420च्या नंतर मी फुल कॉल साईडलाच बसेन. हा माझा विषय आहे आणि तो गंभीर आहे, कारण का काय, नंतर आपल्याला डायरेक्टली लेवल जे भेटतात ना, त्या लगभग आपल्याला 600च्या आणि नंतर लगभग 860च्या लेवल्स ओपन होताना दिसत आहेत. कारण का मार्केट प्राइस ऍक्शन जर तोडत असेल, लोअर लो तोडत असेल, लोअर हाय तोडत असेल, तर मार्केट आता नवीन एक हायर हाय बनवायला चालू करतोय. त्यामुळे त्यामुळे विषय असा येतोय की आता उद्या होणाऱ्या गोष्टीमध्ये, घटनामध्ये आपल्याला सांभाळून काम करायचंय. माझ्या लेवल त्याच लागल्यात, उद्या 350च्या वरती किंवा मी 920च्या खाली काय करायचं असेल करेन, नाहीतर मी उद्या मार्केटला साइडवेज म्हणून बघेन आणि काय करत असेल तर मी पुढच्या हप्त्यामध्येच काय पण करेन. मी खूप क्लिअर कट व्हिडिओ बनवलेला आहे, खूप छोटा व्हिडिओ बनवलेला आहे, मुद्दे एकदम गंभीर मांडलेले आहेत. त्यामुळे उद्या येणारा दिवस तुमचा खूप चांगला जावो, ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.